नमस्ते मित्रांनो, सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेमध्ये वारंवार विचारले जाणारे पेंच राष्ट्रीय उद्यान. पेंच राष्ट्रीय उद्यान सातपुडा पर्वतरांगेत महाराष्ट्र, नागपूर जिल्हा व मध्य प्रदेशातील शिवनी व छिंदवाडा जिल्हा या दोन राज्यांच्या सीमेवर विस्तारलेले आहे. मित्रांनो, या राष्ट्रीय उद्यानाला मध्य प्रदेशामध्ये प्रियदर्शनी इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्यान या नावाने ओळखले जाते, तर महाराष्ट्रामध्ये याला पंडित जवाहरलाल नेहरू पेंच राष्ट्रीय उद्यान या नावाने ओळखले जाते. मित्रांनो, पेंच राष्ट्रीय उद्यानामध्ये आपल्याला विशेष बाब माहिती आहे. सुप्रसिद्ध लेखक रुडयार्ड किपलिंग यांच्या जंगल बुक या पुस्तकासाठी हे उद्यान प्रेरणास्थान आहे. तसंच मोगलीची कथा या जंगल परिसरातील, म्हणून या परिसराला मोगली लँड या नावाने सुद्धा ओळखलं जातं. याच परिसरातून वाहणारी पेंच नदी, ज्यावरून त्याला पेंच राष्ट्रीय उद्यानाचे नाव पडलेले आहे, या नदीमुळे या जंगल परिसराचे दोन भागात विभाजन झालेले आहे. ही नदी या परिसराची जीवनवाहिनी म्हणून सुद्धा ओळखली जाते. 1965 मध्ये याला अभयारण्याचा दर्जा देण्यात आला. 1975 मध्ये याला राष्ट्रीय उद्यान म्हणून दर्जा देण्यात आला व 92 मध्ये या परिसरातील काही भाग व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आला. हे उद्यान उष्णकटिबंधीय शुष्क पानझडी वन प्रकारामध्ये समाविष्ट आहे. या उद्यानातील प्राणी व पक्षी, त्यामध्ये वाघ, बिबट्या, मोर तसेच इतर पक्षी. हे उद्यान जंगल सफारीसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. मित्रांनो, अशा प्रकारच्या अभ्यासपूर्ण माहितीपर व्हिडिओसाठी चॅनल फॉलो करा, लाईक करा व शेअर करा. थँक्यू.